की बार 300 पारची वेळ आता आलेली आहे मित्रांनो. भारतीय टीमला आपला आता दमखम दाखवावंच लागेल. जर सेमीफायनलला टिकायचं असेल तर आता 300 पार जाणं, अभिषेक शर्माचं खेळणं, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचं फास्ट खेळणं, दुबे आणि पांड्याचंही फास्ट खेळणं, आपला दमखम दाखवण्याची वेळ आता पूर्णपणे आलेली आहे. ते आता कराव्याच लागेल. वेस्ट इंडिजच्या मोठ्या विजयामुळे भारताची आणखी डोकेदुखी वाढलेली आहे मित्रांनो. कारण अगोदरच आफ्रिकेविरुद्धची हार आपली ताजी असतानाच आत्ताच वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने जवळपास 107 रनने हरवून भारताची डोकेदुखी आणखीन वाढवली आहे. अगोदरच भारताचं रन रेट -3.8 आहे आणि आफ्रिकेचं रन रेट +3.8 आहे आणि वेस्ट इंडिजचा आता +5च्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे भारताचा रस्ता आता अवघड होत चालला आहे मित्रांनो. कारण अगोदर कसं होतं थोडं, कारण एवढा मोठा विजय त्यांचा होईल असं आपल्याला वाटलं नव्हतं. त्यामुळे आपण साधं जिंकलं दोन्ही टीमा, दोन्ही पुढच्या मॅच, ज्याची मॅच झिम्बाब्वेसोबत आणि वेस्ट इंडिजसोबत आहे, साधं जिंकले तरी जमलं असतं. पण आता तसं जमणार नाही. ज्या प्रकारे मोठा विजय वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वे विरुद्ध मिळवला आहे, तसेच दोन्हीही विजय आपल्याला मोठेच मिळवावे लागतील. 100 रनच्या फरकानं आपल्याला जिंकावे लागतील दोन्ही मॅच. आता समजा जर भारताला आता हे रन रेट प्लसमध्ये जर आणायचं असेल तर झिम्बाब्वेने समजा 150वर आपण झिम्बाब्वेला ऑल आऊट केलं तर भारताने ती मॅच 11 ओव्हरमध्ये काढली पाहिजे. तर भारताचं जे मायनस रन रेट आहे ते प्लसमध्ये येईल आणि पुढच्या मॅचला जी वेस्ट इंडिजसोबत मॅच आहे तर ते वेस्ट इंडिजला जवळपास 100च्या पुढून रन हरवावं लागेल. तेव्हा भारताचं रन रेट कुठं +3च्या पुढं जाईल. पण आणि हे झाल्यानंतरही आफ्रिकेने पुढच्या दोन्ही मॅचेस जिंकावं लागेल. आफ्रिकेने वेस्ट इंडिजलाही हरवावं लागेल आणि झिम्बाब्वेलाही हरवावं लागेल. नाही जर समजा एकही मॅच आफ्रिका तिथं हरली, आपण बाहेर पडलो, किंवा वेस्ट इंडिजनं दोन्ही मॅच हरावं लागेल, हे समीकरण फार अवघड आहे. म्हणजे आपल्याला एकतर आफ्रिकेवर किंवा वेस्ट इंडिजवर डिपेंड राहण्याची वेळ आलेली आहे. का तर ह्या आफ्रिकेसोबत जे आपण मोठ्या फरकानं हरलो त्याचा फटका आपल्याला बसणार आहे मित्रांनो. त्यामुळं रस्ता फार अवघड आहे. अशक्य नाही पण अवघड आहे, होऊ शकतं. कारण असा प्रसंग यापूर्वीही भारतावर आलेला आहे. त्या प्रसंगाचं वर केलेलं आहे. आपण पॉझिटिव्ह जर विचार केला तर हे अजूनही शक्य आहे, पण अवघड आहे. अशक्य असं नाही आहे, होऊ शकतं. देवाकडे प्रार्थना आहे की आपलं खेळही आपल्याला सुधारावं लागेल. ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आता करता कामा नये. आपला अभिषेक शर्माचा फॉर्ममध्ये येणे फारच जरुरीचं आहे मित्रांनो. कारण इतके दिवस जे आपण हाय स्कोअर करत होतो, जे जिंकत होतो, 90% श्रेय अभिषेक शर्माला होतं आणि तोच फ्लॉप आहे. आणि किशन कसं तरी झाकत होता, 1-2 मॅच चालला, पण गेल्या वेळेस किशनही चाललेला नाही आहे. त्यामुळे आपला फार मोठा फटका बसलेला आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचं दमानं खेळणं हा देखील चिंतेची बाब आहे मोठी. या दोघाला फास्ट खेळावं लागेल. आपकी बार 300 पार जे म्हणत होते की नाही, ते आता झिम्बाब्वे विरुद्ध आपला करावंच लागेल जर तुम्हाला सेमीफायनलला जायचं असेल तर. नाहीतर प्रवास पुढचा फार अवघड आहे मित्रांनो. भारतीय टीमला आपला दमखम आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. दमखम दाखवावंच लागणार आहे. गेल्या वर्ल्ड कपपासून आपण एकही सामना हरला नव्हतो मित्रांनो. आपण एकच सामना हरला तर आपल्याला अशी वेळ आलेली आहे. ती वेळ कुणावरही येऊ नये. कारण लीग मॅचमध्ये हरलं तर चाललं असतं. लीग मॅचमध्ये आपण सगळ्या मॅचेस जिंकल्या. सुपर 8ची पहिलीच मॅच हरलो आणि प्रसंग असा येऊन बसलेला आहे की एक हार आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. कशा प्रतिक्रिया आहेत, प्रत्येकजण आज निगेटिव्ह बोलत आहे. मी सुद्धा निगेटिव्ह बोललो हरलेल्या दिवशी, सगळेजण निगेटिव्ह बोलत आहेत. एक हारमुळं काय झालं ते पाहिलं. आता सगळे झोपेतून उठायची, झोपलेली वाघ उठवायची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी जागावं आणि जी दमखम आहे भारतीय टीमचा, जी दहशत आहे ती परत आणावी लागेल, दाखवावं लागेल सगळ्या जगाला की आम्ही नंबर 1 होतो, आहे आणि राहणार. हीच वेळ आहे मित्रांनो दाखवायची. अभिषेक शर्मा इतके दिवस फेल गेला, पण उद्या त्याचं खेळणं फार जरुरीचं आहे. ईशानचंही खेळणं जरुरीचं आहे. हे दोघं जर 10वर टिकले ना मित्रांनो, 300 व्हायला वेळ लागणार नाही. सूर्यालाही दाखवावं लागेल की तो T20चा नंबर 1चा बॅट्समन आहे आणि तिलक वर्मालाही दाखवावं लागेल. पांड्या, दुबे या सर्वांनाच दाखवावं लागेल की आम्ही उगाच नंबर 1 नाही आहे. हे सगळ्यांना दाखवावं लागेल मित्रांनो. अशक्य गोष्ट अशी काही नाही आहे. सगळं होऊ शकतं. दमखम दाखवावं लागेल आणि तर दमखम भारतीय टीममध्ये आहे. आज जे वेस्ट इंडिज खेळी ना त्यापेक्षा दुप्पट भारत खेळू शकतो. असे प्लेयर आहेत आपल्यापेक्षा 100 ते आज करून दाखवणं गरजेचं आहे. ते करून दाखवलं तर तुम्ही टिकलात.
ते करून दाखवलं तर तुमची दहशत जगात कायम राहील. नाही तर मग टीममध्ये फार मोठे बदल घडलेले पाहायला भेटले मित्रांनो. आता हार जमणार नाही, जिंकावं तर लागेलच. साधं जिंकून जमणार नाही, फार मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. आणि वर्ल्ड कपमध्ये जे स्कोअर आत्तापर्यंत झालेलं नाही आहे ते स्कोअर तुम्हाला आज करून दाखवावं लागेल. जे झाले नाही ते सगळंच नवीन करून दाखवावं लागेल. उलटफेर सगळं तुम्हाला करून दाखवावं लागेल. कारण सगळ्यापेक्षा वेगळं करायची धमक भारतीय टीममध्येच आहे आणि हे सगळ्या जगाला दाखवावं लागेल.